नमस्कार. ज्ञानेशांचा संदेश ही सद्गुरू श्री वामनराव पै यांची हरिपाठावरील प्रवचनं आपण ऐकत आहोत. आज आपण 10व्या अभंगाला सुरुवात करतो आहोत. अभंग 10. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवीण धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अभंगाचा भावार्थ: ज्याचे भगवन नामाच्या ठिकाणी चित्त नाही, लक्ष नाही, प्रेम नाही, त्यांनी त्रिवेणी संगमादी नाना तीर्थयात्रा जरी केल्या तरी त्या व्यर्थ होत. नामाला जो विन्मुख आहे, नामाची ज्याला आवड नाही, तो पापी आहे असे खुशाल समजावे. अशा पापी मनुष्याला तारायला हरीशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही. तीनही लोक उद्धरून नेण्याचं सामर्थ्य नामात आहे असं पुराण प्रसिद्ध वाल्मिकी ऋषींचं स्पष्ट वचन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जो हरिनामाचा निरंतर जप करतो त्याच्या कुळाची परंपरा शुद्ध होते. थोडक्यात स्पष्टीकरण: त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. तीर्थाच्या ठिकाणी जबरदस्त श्रद्धा असल्यावाचून ती जीवाला पावन करू शकत नाहीत. अशी नितांत श्रद्धा सर्वसाधारणत कोणाच्याच ठिकाणी नसते. केवळ रूढी म्हणून तीर्थयात्रेला जाणारी मंडळी आढळतात. अशा लोकांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. भगवन नामावर चित्त नसणं, श्रद्धा नसणं म्हणजे भगवंतावर श्रद्धा नसणं होय. ज्याची भगवंतावर श्रद्धा नाही त्याची तीर्थाच्या ठिकाणी खरी श्रद्धा असणं शक्य नाही. म्हणूनच अशा लोकांनी कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्या व्यर्थ होत. तीर्थक्षेत्राला जाण्याची जी परंपरा आहे त्यातील मर्म, अंतर्यामी हेतू साधकाला भरपूर नामस्मरण करण्यास सवड मिळावी हाच होय. एरवी संसारातील अनेक व्यापांमुळे त्याच्याकडून नामस्मरण घडत नाही. तीर्थयात्रेला गेल्यामुळे दुसरा कसलाच व्याप नसल्यामुळे साधकाला मनसोक्त नामस्मरण करण्याची संधी असते. अशी संधी साधकाला मिळावी, त्याच्या हातून पुष्कळ नामस्मरण घडावं, त्याला नामाचा छंद लागावा आणि नामाचा हा छंद परत घरी आल्यावर संसारात तसाच चालू राहावा, हाच तीर्थयात्रेला जाण्याचा अंतस्थ हेतू होय. म्हणून जर नामावरच चित्त नसेल तर अशा तीर्थयात्रा करणं म्हणजे व्यर्थ पायपीट होय. ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात की जो नामाला विन्मुख आहे, ज्याला नामाची आवड नाही, तो मनुष्य पापी आहे असं समजावं. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी वीण धावया न पावे कोणी. तो मानव नसून दानव आहे हे निश्चित. अशा पापी मनुष्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य हरीशिवाय दुसऱ्या कोणातच नाही. एखाद्या मनुष्याने जर स्वतः राजाचाच अपराध केला तर त्याला वाचवण्याचं सामर्थ्य राजा वाचून दुसऱ्या कोणाला असू शकेल. त्याचप्रमाणे नामाची नावड असणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा उपहास करणं होय. हे पाप जो मनुष्य करतो त्याला तारण्याचं सामर्थ्य हरी वाचून दुसऱ्या कोणात असू शकेल. 3ऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाम हे एवढं श्रेष्ठ आणि समर्थ आहे की तीनही लोकांचं उद्धरण करण्याचं सामर्थ्य त्यात आहे असं वाल्मिकी ऋषींचं सांगणं आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. 3 लोक म्हणजे 3 अवस्था. अवस्थात्रय तिन्ही लोक असा अर्थ ज्ञानेश्वरीत केला आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेत जीवाची नांदणूक असते. या 3 अवस्थांच्या पलीकडे तुर्य अवस्थेत प्रवेश करून त्या ठिकाणी स्थिर होऊन उन्मनी स्थिती प्राप्त करून घेतल्याविना जीवाचा खऱ्या अर्थाने उद्धार होत नाही. अखंड नामस्मरणाने ही स्थिती वाल्मिकी ऋषीने प्राप्त करून घेतली आणि आपला उद्धार करून घेतला. म्हणून 3ही लोक उद्धरून नेण्याचं, 3ही अवस्थांच्या पलीकडे नेण्याचं सामर्थ्य नामात आहे असं ते स्वानुभवाने सांगतात. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो नामाचा अखंड जप करतो त्याच्या कुळाची परंपरा शुद्ध होते. ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. या चरणाचा वाच्यार्थ उघडच आहे, पण हा अर्थ अनुभवाला विरोधी आहे. संत शुद्ध असले तरी त्यांचे पुत्र आणि आप्त शुद्ध असतातच असे नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, संतांचे ते आप्त नव्हती संत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या या चरणातील युक्तीची खोली पाहण्याचा प्रयत्न करू. कुळ या शब्दाचा अर्थ गोकुळ.
गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे संघ. गोकुळ म्हणजे इंद्रियांचा संघ. ही इंद्रिय एकंदर 14 आहेत. 5 कर्मेंद्रिय, हात पाय आदी, 5 ज्ञानेंद्रिय, नाक कान डोळे इत्यादी, आणि 4 अंतरेंद्रिय, मन चित्त बुद्धी आणि अहंकार. या इंद्रियांची पूर्व परंपरा अत्यंत शुद्ध आहे. अखंड नामस्मरणाने ही परंपरा शुद्ध होते. उदाहरणार्थ, डोळ्यांची पूर्व परंपरा पहा. सौंदर्य दिसलं की बरं वाटणं आणि कुरूपता दिसली की वाईट वाटणं, शत्रू दिसला की द्वेष वाटणं आणि मित्र दिसला की प्रेम वाटणं इत्यादी ही डोळा या इंद्रियांची पूर्व परंपरा आहे आणि ती अशुद्ध आहे. अखंड नामस्मरणाने आतमध्ये जीवाचं रूपांतर देवात झाल्यावर नामधारकाला बाहेरही देव दिसू लागतो. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवितो. या अनुभवाच्या अधिष्ठानावर सुरूपता आणि कुरूपता ही एकाच तत्वाची 2 रूपे आहेत. शत्रू आणि मित्र हे दोन्ही एकाच देवाचे आकार आहेत असे प्रत्यक्ष दिसू लागल्यावर बरं किंवा वाईट वाटणं, द्वेष किंवा प्रेम वाटणं या दोहोंच्या पलीकडे जाऊन नामधारक हा देवाच्या एकत्वाची प्रचिती द्वंद्वातून सेवन करू लागतो. अशा रीतीने डोळ्यांची पूर्व परंपरा अखंड नामस्मरणाने शुद्ध होते. जी अवस्था डोळ्यांची तीच अवस्था इतर सर्व इंद्रियांची. द्वंद्वातून दुजेपणा येणं, त्यामुळे सुखदुःखाच्या हेलकाव्यावर मन अधिकच चंचल होणं आणि अंती जीवाचं भवबंधन अधिकच दृढ करणं ही सर्व इंद्रियांची अशुद्ध पूर्व परंपरा आहे. नामाने जीवत्वाचं परिवर्तन देवत्वात झाल्यावर इंद्रियांची ही अशुद्ध परंपरा आपोआप बदलते, शुद्ध होते. द्वंद्वातून दुजेपणावर जाण्याऐवजी नामधारक एकत्वावर येतो आणि एकत्वाचा भक्तिरस तो द्वंद्वातून सेवन करू लागतो. भगवन नामाने ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग 11. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र हा आगाध, पळे भूतबाधा भेणे याचे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. अभंगाचा भावार्थ. ज्याप्रमाणे गवताच्या गंजीला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होतं, त्याप्रमाणे पापांच्या राशीला जर हरिनामाचा स्पर्श झाला तर सर्व पापं नामात जळून भस्म होतात. हरिनाम हा महामंत्र आहे आणि त्याची शक्ती अगाध आहे. नामाच्या उच्चाराने जीवाची भूतबाधा नाहीशी होते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरी आणि त्याचं नाम हे अलौकिक आहेत. अशा हरीच्या स्वरूपाचा आणि त्याच्या नामाच्या सामर्थ्याचा थांग उपनिषदांना सुद्धा लागत नाही. थोडक्यात स्पष्टीकरण. पिंपळाचा अजस्त्र वृक्ष हा पिंपळाच्या झाडाच्या बीतून निर्माण होतो. त्याप्रमाणे अनंत पापराशी या विकारातून आकाराला येतात. या विकारांचे प्रकार 6: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे विकार जळून खाक झाल्यापासून माणसाच्या जीवनात निर्माण होणारी पापाची टांगसाळ बंद पडणार नाही. विकार निर्माण होतात वासनेमुळे आणि देवाचा विसर हे या वासनेचं बीज आहे. तात्पर्य, देवाचा विसर म्हणजे स्वरूपाची विस्मृती ही सर्व पापांच्या आणि दुःखाच्या निर्मितीला कारण आहे. अखंड नामस्मरणाने मी देवाचा आणि देव माझा आहे हा बोध साधकाच्या ज्ञानात स्फुरू लागतो. किरण सूर्यापासून कुठल्याही अवस्थेत कधीच वेगळा नसतो. उलट सूर्यानेच किरणाला अखंड धरून ठेवलेलं असतं. त्याप्रमाणे मी देवापासून वेगळा नसून देवाची भक्ती न करताना सुद्धा देवाचा सहज भक्त आहे. किंबहुना देवानेच मीला अखंड धरून ठेवलेला आहे. म्हणून देव माझा भक्त आहे आणि मी देवाचा भक्त आहे ही स्मृती नामस्मरणाने नामधारकाच्या ठिकाणी जागृत होते आणि या स्मृतीत सर्व पापांच्या राशी विकारासह आणि सर्व विकार वासनेसह जळून खाक होतात. म्हणून तुकाराम महाराज नामाला अग्नीची ज्वाळा असं संबोधतात. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी, तुका म्हणे काळा, रीग नाही निघती ज्वाळा. गवताची गंजी केवढीही मोठी असली तरी अग्नीच्या स्पर्शाबरोबर ती जळून खाक होते. त्याप्रमाणे नामाच्या उच्चारात स्वस्वरूपाची जी स्मृती प्राप्त होते
तीच सर्व पापांच्या राशीत जळून जातात. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. भगवन नाम हा महामंत्र आहे आणि त्या मंत्राच्या उच्चारात अगाध सामर्थ्य आहे. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेणे याचे. नामाच्या प्रभावाने 2 प्रकारची बाधा नाहीशी होते. एक पिशाच्य बाधा आणि दुसरी कल्पनेची बाधा. नाम हे अत्यंत मंगल आणि पवित्र असल्यामुळे त्याच्या उच्चाराने वातावरणात पवित्र आणि तेजस्वी चैतन्याच्या लहरी निर्माण होतात. प्रकाश आला की अंधार जातो, त्याप्रमाणे नामोच्चाराने ज्या ठिकाणी मंगल, पवित्र आणि तेजस्वी चैतन्याच्या लहरी निर्माण होतात ते ठिकाण पिशाच्य सोडून जातात, तेथून पळ काढतात आणि पळून जातात. नामोच्चाराने कल्पनेची बाधाही नष्ट होते. नामदेव महाराज म्हणतात, कल्पनेची बाधा नहो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. मी देवरूप असताना मी देह आहे, ही जी कल्पना जीवाने फार पुरातन काळापासून करून घेतली आहे, त्यामुळे त्याच्या मागे नाना प्रकारची संकट परंपरा लागली आहे. नामोच्चाराने वर सांगितल्याप्रमाणे स्वरूपाची स्मृती होते आणि कल्पनेची बाधा नष्ट होते. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरी आणि हरिनाम ही खरोखर अलौकिक आहेत. वेदोपनिषदांना सुद्धा समर्थ हरीच्या स्वरूपाचा थांग लागला नाही, म्हणून ती नेती नेती म्हणत मौन धारण करतात. श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदुरे. त्याचप्रमाणे हरीच्या नामात जे अगाध सामर्थ्य आहे त्याचं प्रमाणसुद्धा वेदोपनिषदे आकळू शकत नाहीत. तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतूसी केवी कळे. असे दिव्य नाम कंठात धारण करून प्रत्येकाने आपलं कल्याण करून घ्यावं या कळवळ्याने ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग 12वा. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हारी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. अभंगाचा भावार्थ. अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठा भाव नसताना तीर्थक्षेत्राला जाणं, व्रतवैकल्य करणं, नाना प्रकारचे नेमधर्म करणं म्हणजे व्यर्थ कष्ट करणं होय. अशाने अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही. करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात, त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो, आपल्या अंतःकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो. एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचं कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणंच होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्मतत्व नामरूपाने संपूर्ण सगुण आहे, असा अनुभव मला प्राप्त झाला. थोडक्यात स्पष्टीकरण. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. निष्ठावंत भाव हे परमार्थाचं वर्म आहे. हा भाव नसेल तर तीर्थयात्रेला जाणं, व्रतवैकल्य करणं, नाना प्रकारचे नेमधर्म करणं म्हणजे व्यर्थ क्षीण करणं होय. याच्या उलट जर एक भाव असेल तर इतर नाना प्रकारची साधनं करून व्यर्थ त्रास करून घेण्याचंही कारण नाही. एक भाव नाही तरी पाल्लाळते, असं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे. भावाचं सामर्थ्य अद्भुत आहे. परमार्थाचं एक टोक भाव तर दुसरं टोक देव आहे. कळी उमलली की तेच कमळ, त्याप्रमाणे भाव उमलला की तोच देव आहे. म्हणून संत सांगतात, भाव तोची देव. तात्पर्य, भावाची जोपासना हीच देवाची उपासना आहे. परंतु भाव कशाला म्हणतात हे नीट समजून घेतलं पाहिजे, कारण भाव हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ काय ते पाहण्याचा प्रयत्न करू. मी देवाचं रूप आहे आणि देव मीच स्वरूप आहे. हा जो मी व देव यांचा संबंध, त्या संबंधाला भाव असं म्हणतात. वास्तविक मी हा देवाचा भाव आहे. मी रूपाने देवच देहात प्रकट आहे. याच अर्थाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अर्जुनपण न घेता मी ऐसे पांडुसुता, उठत असे तत्वता ते तयाचे रूप.
ज्याप्रमाणे किरण हा सूर्याचा भाव आहे, त्याचप्रमाणे जीव हा देवाचा भाव आहे. या भावाची कळी उमलली की प्रभूचे चरणकमल तिथेच साकार होतात. या भावाचं बळ वाढवणं हाच परमार्थाचा मार्ग होय. भाव बळे आकळे एरवी ना कळे, कर्तळी आवळे तैसा हरी. ही भावाची ठिणगी फुंकून फुंकून तिची ज्वाळा करणं हाच परमार्थ सोपान आहे. संत संगती आणि नामस्मरण यांच्या प्रभावाने भावाच्या ठिणगीचं मोठ्या ज्वालेत रूपांतर होतं. भावाचं अंतकरणात असलेलं इवलस रोप नामस्मरणाच्या सिंचनानं वाढीला लागतं आणि त्याचा वेल गगनाला, आकाशाला, चिदाकाशाला जाऊन भिडतो. साधकाचा जीवभाव जातो आणि अणुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा हा ब्रह्मभाव त्याच्या ठिकाणी स्फुरू लागतो. अशा रीतीने भावाच्या बळावर साधक देवाला अगदी प्रत्यक्ष आकळतो. ज्याप्रमाणे करतळावर ठेवलेले आवळे प्रत्यक्ष समोर दिसतात, त्याचप्रमाणे भावाच्या बळावर साधक देवाला साक्षात पाहू शकतो. एरवी हा भाव नसेल तर देवाच्या प्राप्तीसाठी केलेली इतर सर्व साधनं म्हणजे जमिनीवर पडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याचे व्यर्थ प्रयत्न होत. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. परब्रह्माचे निर्गुण स्वरूप हे आकळण्याच्या पलीकडे आहे. परंतु माझ्या सद्गुरुरायाने श्री निवृत्तीनाथाने त्या परब्रह्म निर्गुण स्वरूपाला नामरूपाने सगुण करून ते मोठ्या कृपेने माझ्या स्वाधीन केलं आहे. याचा भावार्थ असा की श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानदेवांना नामाचं वर्म समजलं, नामाची गोडी लागली आणि त्या नामाचा अखंड जप करता करता अंतःकरणात जी दिव्य ज्ञानज्योत उजळली, त्या ज्योतीच्या प्रकाशात ज्ञानदेवांना असं अनुभवाला आलं की भगवन नाम हा नुसता शब्द किंवा ध्वनी नसून साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्मच नामरूपाने संपूर्ण सगुण आहे. नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ, परब्रह्म केवळ रामनाम. नाम हे असं परब्रह्म रूप आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग 13वा. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. अभंगाचा भावार्थ, जोपर्यंत प्रेमसुखाची प्राप्ती झाली नाही आणि द्वैत बुद्धीवर जाणीव नांदत आहे, तोपर्यंत हरीची समाधी साध्य होणार नाही. सकळ सिद्धी भगवंताच्या प्राप्तीत असून बुद्धीच्या सामर्थ्याने हरीची प्राप्ती करून घेणं हे खरं बुद्धीचं वैभव आहे. जोपर्यंत गोविंदाच्या चरणी मन रमलं नाही, तोपर्यंत वृद्धी सिद्धी आणि निधी साधकाला हितावं तर नाहीतच, पण उलट अधोगतीला मात्र कारणीभूत होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व काळ हरिचिंतन करणं एवढं प्रभावी आहे की त्यामुळे अत्यंत रम्य असं जे समाधान ते माझ्या ठिकाणी रमलं, माझ्या जीवनात ते स्थिर झालं. थोडक्यात स्पष्टीकरण, समाधी हरीची समसुखे वेण, न साधेल जाण द्वैतबुद्धी. समसुख म्हणजे प्रेमसुख आणि द्वैतबुद्धी म्हणजे देहबुद्धी व जाण म्हणजे जाणीव. देहबुद्धीची निवृत्ती म्हणजे मुक्ती आणि प्रेमसुखाची प्राप्ती म्हणजे भक्ती. मुक्ती आणि भक्ती दोन्ही प्राप्त झाल्याशिवाय हरीची समाधी साध्य होत नाही. हरीची समाधी ही योग्याच्या समाधीपेक्षा वेगळी आहे. योग समाधीत योगी इंद्रियांची कवाडे बंद करून आपला मीपणा स्वरूपात विरवून टाकतो आणि त्या अवस्थेत त्याचं जगाशी सर्व संबंध तुटतात. समाधीचा भंग झाल्यावर योगी पुन्हा देहभानावर येतो आणि तो पुनश्च द्वंद्वाच्या जाळ्यात अडकला जातो. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात, ताटस्थ्य नाम समाधी, म्हणे त्याची ठकली बुद्धी. याच्या उलट अखंड नामस्मरण ही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी भक्ती आहे. तुकाराम महाराज सांगतात, मुक्तीवरील भक्ती जाणं अखंड मुखी नारायण. अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने नामधारकाला जो भगवत प्रसाद मिळतो, त्या प्रसादालाच प्रेमसुख असं म्हणतात. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. ऐसे निवडिले संती, मुळी बैसोनी एकांती. असा संत आणि भगवंताचा परस्पर करार आहे. या प्रेमसुखाच्या प्राप्तीने नामधारकाला देहाच्या अंगाने मुक्ती मिळते
आणि देवाच्या संगाने भक्ती मिळते. याचं कारण असं की देहाला सन्मुख असणारा आणि विषयांची आसक्ती असणारा साधक अखंड नामस्मरणाच्या साधनेने ज्या क्षणी भगवत कृपेने प्रेमसुखाचा प्रसाद मिळवतो त्याच क्षणी तो देहाला विन्मुख होतो. देहाला पडलेली मीची गाठ सुटते आणि त्याची विषयांची आसक्ती नष्ट होऊन भगवत चरणी प्रीती जडते. तुकाराम महाराज सांगतात, विषय विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामचा घेतलासे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. हे प्रेमसुख नामधारकाच्या जीवनात संपूर्ण पालट घडवून आणतं. निळोबा राय म्हणतात, होय अंतरी पालट, करिता पाठ हरिनामे. देवा ऐसे देवची होती, जे या भजती विठ्ठला. ऐसा याचा ठसा, प्रगटे सरिसा नाम जपे. निळा म्हणे लटिके नव्हे, पहा स्वानुभवे आपुलिया. या प्रेमसुखाच्या प्रसादाने नामधारकाला हरीची समाधी साध्य होते. या समाधीत इंद्रियांची कवाडं बंद करावी लागत नाहीत, तर ती सताड उघडी असतात. साधकाचा मी स्वरूपात विरून जात नाही, तर उलट जीवाचं अव्यक्त आनंद स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात व्यक्त होतं. ही समाधी प्राप्त झाली असता नामधारकाचे जगाशी संबंध तुटत नाहीत, तर उलट प्रेमाच्या दोरीने जोडले जातात आणि साधक द्वंद्वाच्या जाळ्यात सापडण्याऐवजी द्वंद्वातीत होतो. त्याचप्रमाणे द्वैत बुद्धीवर देहबुद्धीवर नांदणारी जाणीव प्रेमसुखाच्या प्रसादाने अद्वैत बोधावर नांदू लागते. या प्रेमसुखाच्या प्राप्तीने साधकाची वासना शांत होते, इंद्रिय तृप्त होतात, चित्त शुद्ध होऊन त्याचं चैतन्यात रूपांतर होतं आणि दृष्टी चैतन्यरूप होऊन जग म्हणजे प्रभूचा चिद्विलास असं प्रत्यक्ष दिसू लागतं. ही हरीची समाधी प्राप्त करून घेण्यातच सकळ सिद्धी असून बुद्धीचं खरं वैभव तेच आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. नाहीतर पुष्कळ लोक बुद्धिवान असतात, पण ते आपल्या बुद्धीचा उपयोग केवळ कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता यांच्या प्राप्तीसाठीच करतात. मनुष्याला देवाने जी बुद्धी दिली आहे तिचा उपयोग यासाठी करणं म्हणजे तिचा दुरुपयोग करणं होय. बुद्धीचं खरं वैभव यात नसून केशीराजाची, भगवंताची कृपा संपादन करण्यात आहे. भगवंताचा कृपाप्रसाद जोपर्यंत मिळाला नाही, त्याच्या चरणी जोपर्यंत मन वेधलं गेलं नाही, स्थिर झालं नाही, रमलं नाही, तोपर्यंत कितीही दैवी शक्ती, यौगिक शक्ती आणि कुबेराची संपत्ती प्राप्त झाली तरी ती सर्व साधकाला व्यर्थ उपाधीच होय. वृद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. त्यापासून त्याला सुख आणि शांती न मिळता त्याची अधोगतीच होण्याची शक्यता अधिक आहे. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अत्यंत रम्य असे जे समाधान ते हरिचिंतन करणाऱ्या नामधारकाच्या ठिकाणी रमतं. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. समाधान प्राप्त व्हावं यासाठी सर्वांची धडपड असते, पण अविरत प्रयत्न करून सुद्धा हे समाधान कोणालाच प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे स्वतःची सावली पकडणाऱ्या मुलाला ती कधीच प्राप्त होत नाही, उलट ती सावली पुढे पुढेच जात राहते, त्याप्रमाणे समाधान प्राप्त करून घेण्याची जे धडपड करतात त्यांच्या हाताला ते कधीच लागत नाही. नामधारकाला हे समाधान प्राप्त करून घेण्याची धडपड करावी लागत नाही. अखंड नामस्मरणात रंगून गेलेल्या नामधारकाच्या अंतःकरणात हे रम्य असं समाधान आपणहून वस्तीला येऊन राहतं. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. एरवी असाध्य असं हे समाधान फक्त नामधारकाच्या अंतःकरणातच रमतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिव्हाळ्याने उपदेश करतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग 14. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठव नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. अभंगाचा भावार्थ. जो हरीचं नामस्मरण सर्व काळ प्रेमाने आणि अगणित करील, त्याच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं धैर्य खुद्द कळी काळाला सुद्धा नाही. असं हे भगवन नाम वाचेने अखंड घेतला असता नामधारकाला अनंत जन्माच्या तपाची पुण्याई प्राप्त होते आणि त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेली अनंत पापं त्याच्या जीवनातून पळून जातात. शिवाने म्हणजे शंकराने ज्या हरिनाम मंत्राचा जप केला, त्या हरिनामाचा जो जप करील त्याला मोक्षाची प्राप्ती होईल.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नारायण नामाच्या पाठाने जपाने साधकाला त्याच्या उत्तम अशा निजस्वरूपाचा साक्षात्कार होतो. थोडक्यात स्पष्टीकरण: नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. हा अभंग नामसाधनेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. या अभंगात ज्ञानदेवाने आपलं हृदय मोकळं केलं आहे. हरिनामस्मरण करण्याची मर्यादा या अभंगात सांगितली आहे. अमर्याद नामस्मरण हीच नामस्मरण करण्याची मर्यादा होय. नामस्मरण नित्य म्हणजे सर्व काळ झालं पाहिजे. त्याचप्रमाणे ते सत्य असलं पाहिजे. याचा अर्थ असा की विषयप्राप्तीच्या इच्छेने मुलगा होण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी, द्रव्यासाठी वगैरे जे नामस्मरण केलं जातं ते सत्य नामस्मरण या सदराखाली येत नाही. या नामस्मरणात विषयप्राप्ती हे ध्येय असतं आणि देवाचं नामस्मरण हे त्याचं साधन असतं. म्हणून हे नामस्मरण असत्य होय. याचा अर्थ असा नाही की असं नामस्मरण करूच नये किंवा असं केलेलं नामस्मरण फुकट जातं. नामस्मरण कसंही केलं तरी ते फळतं असा नामशास्त्राचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. परंतु देवाच्या प्रीतीने केलेलं नामस्मरण हे सत्य नामस्मरण होय. या नामस्मरणात देवाच्या प्रेमावाचून दुसरं काही मिळावं अशी अपेक्षाच नसते. परंतु सत्य नामस्मरण तत्वतः कितीही श्रेष्ठ असलं तरी सर्वसाधारण मनुष्याच्या हातून सुरुवातीला घडणं शक्य नाही. कारण वासनेच्या संघाने मनुष्य जन्माला येतो आणि ही वासना विषयाला सन्मुख असते. या वासनेची शांती व्हावी, ती तृप्त व्हावी यासाठी जीव अनेक प्रकारची धडपड करतो. नामस्मरण करणे ही या प्रकारची धडपड आहे. परंतु इतर प्रकारची धडपड आणि नामस्मरण यात फरक मात्र भूवैकुंठा इतका आहे. पहिल्या प्रकारात विषयाचा मोह वाढत राहतो आणि अंतिम परिणाम तळमळ आणि तडफड यात होतो. याच्या उलट विषयप्राप्तीच्या इच्छेनं केलेलं नामस्मरण हे सुरुवातीला जरी असत्य असलं तरी त्याची परिणिती सत्य नामस्मरणात होते. कारण नामस्मरणाने विषयेच्छा पूर्ण झाल्यावर विषयांची आसक्ती वाढण्याऐवजी ज्या भगवंताच्या कृपेने आपल्या इच्छा पूर्ण झाल्या त्या भगवंताची प्रीती अंतःकरणात वाढू लागते. आता तो देवाचं नाम विषयप्राप्तीसाठी घेत नाही तर अंतःकरणात असलेली देवाची प्रीती भोगण्यासाठी घेतो. हे नामस्मरण सत्य होय. एकदा का सत्य नामस्मरणाला सुरुवात झाली की ते अमित अगणित होऊ लागतं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे अशी स्थिती होते. अशा नामधारकाकडे कलिकाळ वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. कली म्हणजे द्वेष, दुजेपणा आणि काळ म्हणजे मृत्यू. या दोन्हीचं मूळ द्वैत बुद्धीत आहे. मी जगापासून वेगळा आहे, मी देहा एवढा आहे या जीवाच्या कल्पनेमुळे त्याच्या ठिकाणी मी माझं आणि तू तुझं असा द्वैत भाव निर्माण होतो. यालाच कली असं म्हणतात. सर्व संघर्षांचं आणि दुःखाचं मूळ या कलीतच आहे. त्याचप्रमाणे मी देह या भावामुळे जीवाच्या ठिकाणी मृत्यूचं भय निर्माण होतं. कारण देह हे मृत्यूचं खाद्य आहे. अखंड आणि प्रेमाने केलेलं नामस्मरणाने प्रभूचा प्रसाद होऊन साधकाला आपल्या मूळ स्वरूपाचा साक्षात्कार होतो. निळामणे स्वरूपसिद्धी, नित्य समाधी हरिनामे, किंवा हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, किंवा तुका म्हणे जे जे दिसे ते ते वाटे मी ऐसे. मी देहा एवढा लहान नसून विश्वा एवढा व्यापक आहे, किंबहुना सर्व चराचर मीच झालो आहे असा बोध झाल्यावर कली जागच्या जागी जिरतो, नाहीसा होतो आणि काळ म्हणजे मृत्यूचं भय नष्ट होतं. ज्ञानदेव पुढे सांगतात, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. नित्य सत्य आणि अमित नामस्मरणाने तपाच्या अनंत राशी घडतात. जनाबाई म्हणते, पांडुरंग नामजप हेची माझे महातप. याचा अर्थ असा की अनंत काळ तप करून जे पुण्य मिळतं ते पुण्य नामधारकाला याच जन्मात अखंड नामस्मरणाने प्राप्त होतं. प्रकाश आला की अंधार पळून जातो, त्याप्रमाणे नामाने जे शुद्ध पुण्य प्राप्त होतं त्याच्या प्रभावाने पापवृत्तीचं लोप होऊन अंतःकरण मंगल आणि पवित्र होतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्या नाममंत्राच्या प्रभावाने शंकराने हलाहल विष पचवलं ते भगवन नाम जो कोणी वाचने घेतो त्याला मोक्ष म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि अखंड सुखाची प्राप्ती होते. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. जीवाचं निजस्थान फारच उत्तम आहे
आणि ते त्याला नारायण भगवन नामाच्या पाठाने जपाने प्राप्त होतं. भगवंताचे चरण हे जीवाचं निजस्थान आहे. या निजस्थानाला म्हणजे स्वरूपाला जीव विसरला आणि त्यामुळे अखंड सुखाला आचवला. नित्य, सत्य आणि अमित नामस्मरणाने जीवाला स्वरूपाची स्मृती प्राप्त होते आणि तो अखंड आनंदाच्या सिंहासनावर विराजमान होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.